नमस्कार. परत एकदा मनपूर्वक स्वागत या रूपदा या कार्यक्रमात. आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी. उन्हाळ्यातली निगा आपण बघतो आहे. नेमका आपण बोलतो आहोत UVB किरणांबद्दल. UVB किरणं ही सगळ्यात घातक किरणं आहेत. त्वचेच्या आतपर्यंत शिरण्याची यांची क्षमता, मेलॅनोसाइट्सचं स्टिम्युलेशन आणि त्याही पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं UVB किरणांचं काही काम असेल तर ते म्हणजे सरळ DNA डॅमेज. म्हणजे त्वचेतल्या जिवंत पेशींमध्ये शिरून न्यूक्लियसमध्ये जे DNA असतं हे डॅमेज करून टाकण्याचं काम UVB करतं. आणि ज्या वेळेला त्वचेतलं न्यूक्लियस डॅमेज होतं, न्यूक्लियसमधलं DNA डॅमेज होतं, त्यावेळेला आपल्याला त्वचेवरती सनबर्न्स दिसायला लागतात. त्वचा भाजली जाते. हे लिव्हिंग सेल्स जे असतात हे सगळे डिस्टर्ब व्हायला लागतात आणि याच भाजण्याच्या प्रक्रियेमधनं कुठेतरी स्किन कॅन्सरला सुद्धा सुरुवात होऊ शकते. आणि मग ज्या वेळेला तुम्हाला या UVA किरणांच्या आणि UVB किरणांच्या घातक कार्यापासनं कुठेतरी स्वतःचा बचाव करायचा असतो, त्यावेळेला तुमच्या समोर फक्त एकमात्र पर्याय असतो आणि तो म्हणजे सनस्क्रीन्स आणि सनब्लॉक्सचा. आणि मग प्रश्न असा पडतो की सनस्क्रीन म्हणजे नेमकं काय आणि सनब्लॉक म्हणजे नेमकं काय? कारण दोन्हीचा प्रचार केला जातो एकाच पद्धतीनं आणि मग प्रत्येकाच्या मनात असं असतं, मी सनस्क्रीन वापरू की सनब्लॉक वापरू, आणि सनस्क्रीनमुळे मला फायदा होईल की सनब्लॉकमुळे होईल. तर सगळ्यात पहिले स्क्रीन म्हणजे काय किंवा सनब्लॉक म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. सनस्क्रीन, स्क्रीन म्हणजे पडदा आणि ब्लॉक म्हणजे भिंत. एक सरळ आपल्याकडे खोलीला एखाद्या भिंतीवरती मोठी खिडकी आहे आणि त्या खिडकीवरती आपण एक पडदा टांगलेला आहे आणि त्या पडद्यातनं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बाहेरची सूर्यकिरणं या पडद्यावर येतात आणि ती फिल्टर होऊन आपल्या खोलीच्या आत येत असतात. मात्र भिंतीमधनं ही सूर्यकिरणं आत पेनिट्रेट होत नाहीत. तसंच नेमकं कार्य सनस्क्रीन आणि सनब्लॉकचं असतं. सनस्क्रीन मधनं काही प्रमाणात सूर्यकिरणं आपल्या त्वचेच्या आतपर्यंत पोहोचू शकत असतात, तर सनब्लॉक मधनंही अजिबात आत पोहोचत नाहीत. हा मूलभूत फरक आहे सनस्क्रीन आणि सनब्लॉक मधला. आणि मग त्यानंतरचा विषय येतो तो SPF विषय. कारण सनस्क्रीन आणि सनब्लॉक म्हटलं की सगळ्यात पहिले आपला विषय डोळ्यासमोर असतो. तर हे SPF म्हणजे नेमकं काय? तर SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. म्हणजे जर SPF अगदी 10 असेल किंवा SPF 50 असेल तर लक्षात घ्या की SPF 10 मुळे आपल्या त्वचेला कमी संरक्षण मिळणार आहे आणि SPF 50 मुळे आपल्याला जास्त संरक्षण मिळणार आहे. ज्या वेळेला तुम्ही या SPFचा विचार करता तेव्हा लक्षात घ्या की भिंतीवरती सूर्यकिरणं कितीही आदळली तरी भिंत क्रॉस करून ती आत येणार नाही. पण खिडकीवर लावलेला पडदा कसा आहे त्यानुसार प्रकाश आत येण्याचं प्रमाण असेल. अगदी झिरझिरीत पडदा लावलेला असला तर खूप जास्त प्रमाणात उजेड आणि सूर्यकिरणं आत येतील. आणि जसजसं कापड जाड आपण करत जाऊ तसतसं कमी प्रमाणात सूर्यकिरणं आत यायला लागतील. हाच फरक आहे लोअर SPF ते हायर SPF मधला. की अगदी 10 SPF असलेलं किंवा 5 SPF असलेलं एखादं सनस्क्रीन जर असेल तर त्याचा अर्थ असा की हे सनस्क्रीन झिरझिरीत पडद्याचं काम करत आहे. म्हणजे सूर्यकिरणांचं काही प्रमाणात फिल्टरिंग करत आहे, पण पूरक प्रमाणामध्ये हे फिल्टरिंग होत नाहीये. आणि जसजसा SPF वाढत जातो, म्हणजे भारतीय वातावरणाचा आणि आपल्याकडल्या उन्हाळ्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की साधारणपणे SPF 30 असलेले सनस्क्रीन्स आपल्या त्वचेसाठी अतिशय पूरक आहेत किंवा त्यातनं पाहिजे त्या प्रमाणामध्ये UV किरणं फिल्टर केली जाऊ शकतात. अगदी 5 आणि 10 SPF असलेली सनस्क्रीन्स आपल्याला वापरून फायदा होऊ शकत नाही. आपल्याला टिपिकली SPF 30च्या पुढची सनस्क्रीन्स किंवा सनब्लॉक्स वापरणं जास्त संयुक्तिक ठरतं. आणि तरीही सनस्क्रीन सनब्लॉक विषयी अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. सनस्क्रीन नेमकं काय करेल, सनब्लॉक नेमकं काय करेल, सनस्क्रीनमुळे माझ्या त्वचेला किती संरक्षण मिळणार आहे, सनस्क्रीन वापरण्याच्या आधी मॉइश्चरायझर लावू का किंवा सनस्क्रीन मध्ये मिसळून मॉइश्चरायझर लावू का, किंवा सनस्क्रीन किती वेळा आधी लावायला हवं, उन्हामध्ये जाताना किती वेळासाठी हे सनस्क्रीन माझ्या त्वचेचं संरक्षण करणार आहे आणि मी जे सनस्क्रीन वापरणार आहे त्याने नेमका माझ्या त्वचेला किती संरक्षण मिळणार आहे, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये नियमित रुंजी घालत असतात.
पुढल्या कार्यक्रमात आपण परत एकदा भेटणार आहोत पुढच्या रविवारी दुपारी ठीक 3:30 वाजता रूपदा या कार्यक्रमात. आणि या वेळेला आपण चर्चा करणार आहोत ती सनस्क्रीन्सवर, की सनस्क्रीन्स कशी वापरायची, किती वापरायची आणि कुठे वापरायची, सनब्लॉक्स नेमके कुठे वापरायचे. बघायला विसरू नका.